नमस्कार. जालना जिल्हा आणि परिसरातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणारे जालना जनता सेवा न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. जालन्यात उपवर्गीकरणाविरोधात आंबेडकरी समाजाचा संघर्ष मोर्चा. जबरदस्तीने उपवर्गीकरण करत असाल तर फडणवीसांना किंमत मोजावी लागेल. आनंदराज आंबेडकरांचा सरकारला थेट इशारा. अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे अ ब क ड उपवर्गीकरण रद्द करण्यात यावे आणि एसटी समाजाला 20% आरक्षण लागू करण्यात यावे या प्रमुख मागण्यांसाठी जालन्यात आंबेडकरी समाजाच्या वतीने संघर्ष मोर्चा काढण्यात आला. मस्तगड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून सुरू झालेला हा मोर्चा गांधी चमन, शनी मंदिर, उडानपूल, नूतन वसाहत, अंबड चौफुली मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. रिमझिम पाऊस सुरू असतानाही जिल्हाभरातून आंबेडकरी चळवळीतील नागरिक मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले. विशेष म्हणजे महिलांचीही लक्षणीय उपस्थिती पाहायला मिळाली. यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सुप्रीम कोर्टाने अनुसूचित जातीच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाचा निर्णय हा संबंधित राज्यांवर ऐच्छिक ठेवला आहे. मात्र उपवर्गीकरणाच्या विरोधात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आंबेडकरी समाजाच्या वतीने मोर्चे आणि आंदोलने सुरू असतानाही सरकारने जनतेच्या भावनेचा आदर केला नाही तर आंबेडकरी जनता सरकारचा माज उतरल्याशिवाय राहणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला. महाराष्ट्रात जबरदस्तीने उपवर्गीकरण करण्याचा निर्णय फडणवीस सरकार घेत असेल तर त्याची किंमत फडणवीसांना मोजावी लागेल. सरकारने जनतेच्या भावनांचा आदर केला नाही तर सत्तेतून पायउतार व्हायला वेळ लागणार नाही असा थेट इशारा आनंदराज आंबेडकर यांनी दिला. दरम्यान दिल्लीतील जंतर मंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आपला पूर्ण पाठिंबा असून या प्रकरणी जबाबदार मंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी आनंदराज आंबेडकर यांनी केली. अशाच विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करायला विसरू नका.